सेटले काही कुर्ता सेट तुम्हाला पर्सनली खूप आवडले. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, जेणेकरून कुठलाही कुर्ता सेट मिस होणार नाही. भरपूर फेस्टिवल्स येतात आता समोर आणि त्यानुसार आजचा व्हिडिओ सगळं कव्हर करण्यात येणार आहे. सो प्रॉपर फेस्टिवलमध्ये घालता येणार अशा पद्धतीचं आजचं कलेक्शन आहे. सो ब्लॅक कलरचा कुर्ता रिसीव झालेला आहे मला. छान हायलायटिंग नेक दिलेला आहे इथे आणि पूर्ण कुर्तावर फ्रंट साईडला छान असं थ्रेड वर्क केलेलं आहे. खूप छान सॉफ्ट थ्रेड वर्क आहे आणि व्यवस्थित थ्रेड वर्क केलेलं आहे. एकदम फिनिशिंग अगदी व्यवस्थित आहे आणि या ठिकाणी लेस लावलेली आहे, जी लेस नेकला लावलेली आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन दिलेला आहे आणि मधामध्ये असे थ्रेड वर्क दिलेलं आहे. सो छान आहे, अट्रॅक्टिव्ह वाटतं. काहीतरी ब्लॅकवर छान असं कॉफी कलरच्या धाग्याचा थ्रेड वर्क केलेला आहे. बाकी लेंथ बऱ्यापैकी आहे कुर्त्याची आणि इथे खालच्या साईडला सेम लेस प्रोव्हाइड केलेली आहे. सिंपल नेक दिलेला आहे या पद्धतीचं. थोडंसं इथं डीप दिलेलं आहे, राऊंड नेक आहे बॅक साईडला आणि बॅक साईडून पूर्ण प्लेन कुर्ता दिलेला आहे. बॅक साईडला कुठलीही लेस दिलेली नाही आहे. कुर्ताची क्वालिटी खूप अप्रतिम, सगळंच छान आहे. आणि हे आहे याचं बॉटम. फ्रंट साईडला छान असे स्लीट दिले. जेवढे पण थोडेसे हाय प्राईसचे क्लॉथ असतात किंवा कुर्ता सेट असतात, तो त्याचं जे बॉटम असतं ना, ते जनरली या पद्धतीचं असतं. सो दोन्ही साईडला इलास्टिक दिलेली नसते, सो प्लेन इलास्टिक असते आणि बॅक साईडला या पद्धतीची इलास्टिक आहे. यामध्ये पॉकेट दिलेलं आहे, सिंगल पॉकेट दिलेलं आहे या ठिकाणी आणि सिंपल असं पॅन्ट दिलेलं आहे. अगेन खालच्या साईडला लेस लावलेली आहे. सो हे होतं याचं बॉटम आणि छान अशी हायलायटिंग ऑर्गेन्झाची ओढणी दिलेली आहे. सॉफ्ट ऑर्गेन्झा आहे, पूर्ण छान अशी प्रिंटची ओढणी दिलेली आहे. छान आहे. ओव्हरऑल घातल्यानंतर जे लुक येणार आहे ना, खूप सुंदर येणार आहे. सो या पद्धतीची याची ओढणी दिलेली आहे. ओव्हरऑल पूर्ण डिजिटल प्रिंट यावर केलेली आहे. छान डार्क कलरमध्ये आहे, त्यामुळे खूप छान उठून दिसणार आहे. पूर्ण साईडला ओढणीचे जे काठ आहेत ते लॉक केलेले आहेत. या साईडनी पण पूर्ण लॉक केलेलं आहे स्टिचिंग करून. बाकी ओव्हरऑल कुर्ता खूप छान दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघ, छान असं ऑरेंज कलरमध्ये अनूप ब्रँडचा आहे. पूर्ण कॉटनमध्ये कुर्ता आहे, सिंगल कलरमध्ये आहे. फक्त मधामध्ये व्हाईट कलरची डिझाईन दिलेली आहे. छान आहे. ओव्हरऑल कुर्ता खूप सुंदर आहे. यावर जो काम केलेलं आहे मोतीचं, खूप सुंदर दिसतं. छान असं अट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप सॉफ्ट कॉटनमध्ये हा रिसीव झालेला आहे. जर कुणाला पार्टीवेअर हवं आहे आणि कम्फर्टेबल जर काही हवं असेल तसं तुम्ही यामध्ये जाऊ शकता. मे बी यामध्ये एकूण हे कलर कुठला तरी अवेलेबल आहे. थोडंसं व्ही नेक दिलं आहे फ्रंट साईडने, बॅक साईडने राऊंड नेक दिलेला आहे. बाकी कुर्तावर छान असे व्हाईट प्रिंट केलेली आहे. या ठिकाणी नेकची प्रिंट केलेली आहे. बाकी फ्रंट साईडला कुठलीही प्रिंट नाही आहे. बॅक साईडला अगेन छान प्रिंट केलेली आहे या पद्धतीची आणि मधामध्ये असे छान व्हाईट कलरचे बुटे दिलेले. छान आहे. ओव्हरऑल कापड म्हणजे फील करतानाच लक्षात येतं की कापडची क्वालिटी किती व्यवस्थित, अगदी पूर्ण प्युअर कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. 3/4 स्लीव्स दिलेली आहे. यामध्ये आतमध्ये इनर लावलेले आहे. स्ट्रेट कुर्ता आहे आणि कॉटनचं इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो इथे पण प्रोव्हाइड केलेलं आहे आणि बॅक साईडच्या साईडला पण कॉटनचे इनर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो खूप सुंदर आणि छान आहे. सॉफ्ट मटेरियलमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. त्याचबरोबर हे आहे याचं बॉटम. सो थोडं बॅक साईडला आणि नेकला जी प्रिंट दिलेली आहे ती सेम प्रिंट याच्यावर दिलेली आहे. अगेन बहुतेक पॉकेट दिलेलं आहे, इथे सिंगल पॉकेट दिलेलं आहे, इलास्टिक दिलेले. छान आहे. ओव्हरऑल प्रिंट जी दिली आहे ना बॉटमवर, खूप छान वाटतं. छान असं अट्रॅक्टिव्ह आहे, तरी नवीन वाटतं आहे. आणि त्याचबरोबर सेम कलर आणि सेम प्रिंटमध्ये कॉटनची ओढणी दिली आहे. पूर्ण ओव्हरऑल ड्रेस पूर्ण सॉफ्ट कॉटनमध्ये दिलेलं आहे. छान आहे. ओढणी पण खूप सुंदर वाटत आहे. सो या पद्धतीची ओढणी दिलेली आहे. लॉक केलेला आहे ओढणीला पूर्ण बाजूनी, या साईडनी पण लॉक केलेलं आहे. सो हे आहे ओव्हरऑल याची प्रिंट.
आजचं कलेक्शन प्लीज मिस करू नका. मे बी पुन्हा मी समोर कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करेन रक्षाबंधनसाठी आणि जेवढे पण आपले फेस्टिवल्स आहेत. बट आजच्या कलेक्शनमधले 1 ते 2 पीस नक्की ट्राय करून बघा एकदा. हे आहे याचा कुर्ता, छान सॉफ्ट कॉटनमध्ये दिलेला आहे. थोडंसं होजरी मिक्स आहे यामध्ये, त्यामुळे जो एक हेवीनेस आहे ना तो जास्त आहे असं वाटतं मला. हा वजनाला हलकी आहे कारण पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. होजरी आणि कॉटन मिक्स आहे त्यामुळे थोडंसं वेटला जास्त आहे. छान असं एम्ब्रॉयडरी केलेली आहे फ्रंट साईडला. व्ही नेक दिलेला आहे. 3/4 स्लीव्ज आहे. इथे पण तिचं डिटेलिंग केलेलं आहे. बाकी कुर्त्याला मधामध्ये छान अशी फ्लॉवर प्रिंट केलेली आहे थ्रेड वर्कनी. बॅक साईड जे आहे राऊंड नेक दिलेला आहे आणि पूर्ण प्लेन दिलेला आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता खूप छान आहे. यामध्ये पण एम साईज ऑर्डर केलं. हे आहे लिबासचे कुर्ते खूप छान असतात. त्याचबरोबर प्लेन पॅन्ट रिसीव झालेला आहे. अगेन फ्रंट साईडने पूर्ण प्लेन दिलेला आहे आणि पॉकेट सुद्धा दिले आहे. दोन्ही साईडला पॉकेट आहे. आणि ह्याचं जे बॉटम आहे ना, ओके, जो प्रॉपर सलवारचा पैजामा असतो तशा पद्धतीचं याचं बॉटम दिलेलं आहे. सो घातल्यानंतर हा जो पोर्शन आहे खालचं पोर्शन हा स्टेबल राहील आणि मग थोडंसं पटियाला पॅटर्न वाटतंय जो प्रॉपर असं बलून सारखं याला सुड्या पडणार आहे. सो बघू साईडला तुम्हाला बघायला मिळेलच इथे एकदा घातल्यानंतर कसं दिसतोय. त्याचबरोबर छान अशी कॉटनची ओढणी रिसीव झालेली आहे. छान प्रिंट आहे. असं वाटतं ही प्रिंट कुठेतरी बघितली आहे आणि ही जी प्रिंट दिलेली आहे ही प्रिंट या पद्धतीचं छान आहे. 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये ओढणी दिलेली आहे. ओढणीला छान लॉक केलेला आहे पूर्ण बाजूने. मला एवढा आवडलेला आहे. छान पॅकेजिंगमध्ये पण आलेला आहे आणि याचं जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ना, मी फर्स्ट टाईम मिंत्रावर अशा पद्धतीचं कलेक्शन बघताय. सो चला ओपन करून बघूया एक्झॅक्ट कसं आलेलं आहे. छान कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि हा कापड ना ॲक्च्युली खूप वर्षानंतर यूज झाला असं वाटतं. तुम्ही बघू शकता ही जी प्रिंट आहे ना यावर असं मधामध्ये छान असं फ्लॉवर प्रिंट दिले आणि पूर्ण सॅटिनचा कापड आहे जो खूप वर्षाच्या आधी हा कापड साड्यांमध्ये किंवा ड्रेसेसमध्ये यूज व्हायचा. थोडंसं डीप नेक दिलेला आहे. या ठिकाणी पूर्ण वर्क केलेलं आहे. सो मिरर वर्क आहे. ओरिजिनल रिअल मिरर वर्क आहे. बाकी थोडंसं गोल्डन धाग्याने पूर्ण डिझाईनवर जेवढं पण प्रिंट आहे त्यावर हायलाईट केलेलं आहे. सो हा जो पोर्शन वाटतंय ना हा खूप सुंदर वाटतंय, छान आहे. आणि 3/4 स्लीव्ज दिलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे. बॅक साईडला राऊंड नेक दिलेला आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता ना पूर्ण क्रीम कलरमध्ये आहे. या पद्धतीचं छान आहे कुर्ता आणि थोडंसं इथे एक लटकन दिलेलं आहे आणि खालच्या साईडला हा पोर्शन दिलेला आहे. इथं कवड्या नाही सॉरी मोतींचं वर्क, मोतींचे लटकन क्रिएट केलेले आहेत. मला ओव्हरऑल कुर्ता खूप आवडलेला. फक्त हा जो खालचा पोर्शन आहे ना खूप डल वाटतंय. म्हणजे लिटरली काहीच गरज नव्हती ॲक्च्युली याची. सो आपण रिमूव्ह पण करू शकतो. एक्स्ट्रा लेस लावलेली आहे इथे बघा, एक्स्ट्रा लेस लावलेली आहे जे इझिली आपण रिमूव्ह करू शकतो अशा पद्धतीच्या. आतमध्ये एक्स्ट्रा इनर लावलेलं आहे कॉटनचं आणि स्ट्रेट कुर्ता दिलेला आहे. पॅन्ट दिलेला आहे, इलास्टिक दिलेलं आहे, कुठलंही पॉकेट नाही आहे यामध्ये. आणि खालच्या साईडला या पद्धतीची छान हा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतंय, काहीतरी युनिक वाटतंय. त्याचबरोबर याची ओढणी दिलेली आहे. सो ओढणी पण छान आहे. ओढणीला पण प्लेन ओढणी दिली आहे आणि मधामध्ये असे छान कलरचे पॅचेस लावलेले आहेत आणि हे असे हेवी टसल्स लावलेले आहेत. सो चारही कॉर्नरला आहे बहुतेक. चारही कॉर्नरला छान असे हेवी टसल्स लावलेले आहेत ओढणीला. सो हे आहे याचं ओढणीचं लुक. या पद्धतीचे टसल्स लावलेले आहेत. बाकी ओढणीला छान लॉक केलेला आहे चारही बाजूने. तर आजच्या कलेक्शनमधलं लास्ट आहे हा कुर्ता. मला पर्सनली खूप आवडेल. म्हणजे कम्फर्टेबल आहे बट एवढं सुंदर त्याचं वर्क केलेलं आहे. व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पूर्ण हा जो दिसतंय ना हँडवर्क केलेला आहे, कडदाण्याचं वर्क केलेलं आहे या ठिकाणी. प्युअर कॉटनमध्ये कुर्ता आहे. येलो आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. पूर्ण प्युअर कॉटन आहे आणि व्हाईट असल्यामुळे थोडंसं यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. सो एक्स्ट्रा इनर घालायची गरज आहे. मधामध्ये छान कडदाण्याचे असे फ्लॉवर्स बनवले आहेत या पद्धतीचे आणि खालच्या साईडला असे फ्लॉवर प्रिंट दिले. मला याची लेंथ थोडीशी जास्त वाटते. मे बी साईज ओव्हर साईज रिश्यू झाला की काय ते बघू आता घातल्यानंतर. बाकी
प्रिंट खूप सुंदर आहे. यामध्ये पण पुन्हा एक कुठला तरी कलर अवेलेबल आहे. बॅक साईडला कुठली प्रिंट नाही आहे, कटवर्क नाही आहे. या पद्धतीचे सिंपल असे प्रिंट दिलेले आहे या पद्धतीचं. त्यानंतर हे आहे याचं बॉटम. इथं सिंगल पॉकेट रिसिव्ह झालेला आहे. फ्रंट साईडला प्लेन इलास्टिक दिलेली आहे आणि सिंपल सिगरेट पॅन्ट दिलेलं आहे. सो पॅन्टची फिटिंग बहुतेक अगदी व्यवस्थित, कारण खूप जास्त ब्रॉड दिलेलं नाही आहे आणि सिंपल असे छान कॉटनची ओढणी रिसिव्ह झालेली आहे. हे आहे याची ओढणी आणि छान चारही बाजूला या पद्धतीचे टॅसल्स दिलेले आहेत आणि वरून ओढणीला छान असं लॉक केलेलं आहे सगळ्या बाजूला. कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लास्टला जो व्हिडिओ दिसेल तो नक्की बघा.